मित्रांनो, सप्रेम जय भीम. तथागताच्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सम्राट अशोकाने भिक्षू उपगुप्ताकडे प्रसिद्ध व ऐतिहासिक अशा बौद्ध स्थळांच्या यात्रेची इच्छा बोलून दाखवली. त्याप्रमाणे भिक्षू उपगुप्त त्यांना प्रथम बोधगया येथे घेऊन गेले. त्यानंतर भगवान बुद्ध जेथे जन्माला आले ते लुंबिनी, कपिलवस्तू, सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर इत्यादी संपूर्ण बुद्धिस्ट सर्किटची यात्रा केली. उपगुप्त यांच्या उपदेशानुसार सम्राट अशोकाने जेथे जेथे भगवान बुद्धांचे चरण स्पर्श झाले त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 84,000 बुद्धविहार बनवले. शेकडो ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती उभ्या केल्या. धम्मसंघानं संपत्ती दान केली. आपल्या प्रजेच्या सुखासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. प्रजेच्या सुखदुःखाकडे सम्राट अशोकाने विशेष लक्ष देणे आरंभ केले. सम्राट एक कुशल, संवेदनशील प्रजा चिंतक म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकहित आणि लोककल्याणकारी कार्य ते प्रजेसाठी करू लागले. यामुळे बौद्ध धर्म संपूर्ण जंबूद्वीपात एखाद्या तुफानासारखा पसरला आणि अल्पावधीतच भारतात बौद्ध धर्माची भरभराट झाली.